चला तर ताईंनो, आजच्या मिनी व्लॉगला सुरुवात करूया. तर हे किती दिवस हा बघा पंखा पुसायचा होता. ह्यांना पुसा म्हणून सांगते, पण ह्यांच्या कामामुळं की नाही ह्यांना वेळच मिळत नव्हता. आज सकाळी पण विचारलं तर म्हणाले, राहू दे, आज माझं काम आहे, उद्या पुसतो. म्हटलं जाऊ दे, यांच्या नादाला लागण्यापेक्षा की नाही आपणच पुसावं. तुम्ही म्हणाल ताई तुला पुसायला काय होतं दाजींना सांगण्यापेक्षा, पण झालं असं की नाही मला उंचावरच्या ठिकाणी उभं राहिलं की नाही भीती वाढते हल्ली. तर चुकून तोल गेला तर म्हटलं जाऊ दे, काय होईल ते होईल म्हणून उभी राहिली स्टूलवर. तरी पण मी पाय दोन्ही अजिबात हलवले नव्हते. चुकून पाय हलवले आणि चुकून तोल गेला तर असं मनात विचार करून पण पुसून घेतला, तरी पण हात माझा पोहोचत नव्हता. त्या पंख्याच्या पाती असतात की नाही, त्या एका हातानं वाकून मी पुसून घेतलं. फक्त पुढच्याच बाजूनं पुसलं, मागच्या बाजूनं पुसायचं काम धाडसच झालं नाही. त्यानंतर मी इथं फिश टँकच्या आतलं बाहेरच्या बाजूनं सगळं असं पुसून घेतलं. त्यानंतर टिपाय पुसला, सगळं सोफा सेटच्या गाद्या व्यवस्थित लावल्या. त्याच्या साईडनं जे बाकड्याचं काट असतात ना, ज्या हात ठेवायचे जे असतात ते सगळे पाय सगळे पुसून घेतले. त्यानंतर किचनमधला टेबल पण सगळा पुसून घेतला, कारण मला सकाळी फरशा सगळ्या पुसून घ्यायच्या होत्या. आज रविवार असल्यामुळे पोरांना सुट्टी, नीलचा डबा नव्हता, त्यामुळे सकाळची मला ही कामं आवरायची होती. तर इथे बघा, हे लाईट पण कधी सारखं वाजायचं बंद पडायचं. हे किती वेळा चालू बंद करत शेवटी कधी लागलं. 2च मासे होते बघा, किती रिकामा बिचारा माझा फिश टँक. तर झालं असं, मी फॅन पुसताना त्याच्या पातीच्या वाकवल्या होत्या, त्यामुळे कधी ते अनबॅलन्स झालं होतं. दाजीने बघितलं, आल्यावर वर लक्ष गेलं, त्याने परत वर चढून कधी व्यवस्थित पुढची मागची बाजू सगळी पुसून घेतली आणि पाती सरळ नीट केल्या. पोरं उठायच्या अगोदर ही सगळी माझी कामं झाली की नाही बरं पडते, कारण पाय पण उठत नाहीत. पोरं सारखं इकडे तिकडे फिरतात की नाही, तर ओल्या फरशीवर पाय उठलं की पावसाळ्यात एकतर वाळत पण नाही आणि डाग तसेच राहतात. त्यानंतर मला अजून कपडे मशीनला लावली होती, म्हणजे मी रात्रीच मशीन लावलं होतं. तर सकाळी फक्त घालायचं बाकी होते कपडे उन्हात, आणि अजून आज काय 2 वेळा मशीन लावावं लागते काय माहीत. कारण मी तुमच्या दाजीने पण वर्कशॉपचे कपडे आजच टाकले होते, बाकीचे रोजचे कपडे पण तशी पडली होती. त्यामुळे मी रात्रीच जादाची कपडे जी थोडीशी होती ती लावली होती, ती उन्हात टाकायची होती. तर म्हटलं पहिल्यांदा सगळ्या फरशा पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर कपडे उन्हात घालायला जाऊया. अजून जेवण नाश्ता वगैरे सगळं बाकी होतं. फक्त चहा झालं होतं आणि चहासोबत ह्यांना मी टोस्ट दिले होते. अजून नाश्ता वगैरे काय केलेला नव्हता. तर पहिल्यांदा हे काम करून घ्यायचं म्हणून हेच आवरत बसले. चला तर आता माझ्या सगळ्या फरशा पुसून झालेले आहेत. वाळलेले कपडे घरात आणते, नंतर मी घडी करून ठेवणार, कारण घरातलं जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारच्या वेळेत मी ते आवरून घेईन. आणि जे मशीनचे कपडे आहेत ते सगळे वाळत घालू. आणि ह्यासोबतच मी आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते. तुम्हाला आजचा मिनी व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, आणि माझे जर व्लॉग आवडत असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.